आमचे कलगीवाले आज 22-22 ह्या हंगामात झाल्या. यांच्या बारीसाठी मी थांबलो होतो की मी गांगरण एवढी भारी त्यांनी केली. आता उद्या कोणी युट्यूबला बघू नका, तुम्ही गांगारशी लाव. असली बारी त्यांनी केलेली आहे. ओ बो मला म्हणतात नॉनसेन्स म्हणतात, त्याच्या मूर्ख मन म्हणे. आपण म्हणतात एका ताटात जेवलेलो आणि माझाच डायलॉग म्हणतात की बाबा एका ग्लासाने पाणी पिलो. मग इंग्लिशमध्ये ग्लासाला जे ग्लास म्हणतात त्याला मराठीत त्याला प्याला म्हणतात. ह्याला म्हणतात गांगरणं, ह्याला म्हणतात गांगरणं, भले बुवा ह्याला म्हणतात गांगरणं. खच्च्यावर जाग्यावर पडली. बहुत सगळ्यांना सांगतो पडदा पडायच्या आधी प्रश्नाचं उत्तर चूक आहे, साफ चूक आहे, जास्त काय बोलत नाही. ज्या अटी दिलेल्या आहेत त्याच्या अटी जर आपण आमच्या ग्रंथानुसार ते उत्तर बरोबर नाही. दुसरी गोष्ट बुवा काय म्हणताय, आमचा बुवा काय म्हणताय की म्हणतात सगळं स्वतःच असलं पाहिजे. ह्या शाखा भाड्यानं नाही बोलले, दुसरं काही बोलले किंवा काय. अहो तुम्हीच स्वतःच नाही, तुमच्या अंगावरचा कपडा घातला हा स्वतःचा नाही. तुम्ही हातमागावर शिवलेला तो कपडा आहे, तुमचा हातमागावर तो कपडा शिवलेला आहे, तो टेलर घरातला आहे तुमच्या, त्याचा योग्य मोबदला दिला आणि तुम्ही खरेदी केलं. तसा प्रत्येक गोष्टीत आता साऊंड तुमच्या घरातला हा साज आहे, साऊंड घरच्यांचा यांना ऐकला होता आम्ही असले तुम्ही नाही ना, त्याचं फक्त भाडं देणार आयोजक. हे आता त्यांचे म्युझिशियन आहे, त्यांच्या घरातले आहे. काय उचलले घेऊन लावली टाळ्याला जरा या जमल्यावर बुवा. कोणीतरी त्याच्या चोमड्या बोललो ना, शमड्या बोलले गवळणी होत्या त्या तुम्हाला पण माहिती आहेत कोण शमड्या आहेत त्या गवळणी. मला बोलायला नका लावू. दुसरं म्हणतात विशाल लांबोरे म्हणतात तिथपासून गांगारले विशाल लांबोरे त्यावेळेला जोडीला उभं राहायचं. गव्हाणातली बारी 13 वर्षापूर्वी झाली म्हणतात. मीच म्हटला तो विषय. मग विशाल लांबोरे तेव्हा मला फक्त प्रस्तावनेला उभे राहायचे आणि पदाला उभं राहायचे, प्रश्न पदाला. बरं ठीक आहे माझ्या जोडीत राहिले, पण त्याच्यानंतर त्यांनी मला एकट्याला उभं राहायला शिकवलं ना. हे अजून शिकता येत अजून जोडी आहे. हा एक पाय 61चा, एक पाय दुसरा 62चा. तुम्ही कधी एकटं विथ कॉन्फिडन्स आत्मविश्वासानं ना अमोल बुवा एकटा बारी करू शकत ना बलराम तांबे बुवा एकटा बारी करू शकत. ते 13 वर्ष होऊन देत ना ते 130 वर्ष होऊन त्या बिचारा लेखाला उठवला 7 वर्षाच्या म्हणतात मंडळाचं नाव मोठा करणार, तो 100% नाव मोठं करणार. तुम्ही नाही, तुमचं नाव तिथं काय म्हणतोय गोष्टी ऐकून लोकांच्या गोष्टी कानाच्या भोकात नाही ऐकतात, पानाच्या भोकात म्हणतात. 2 ठोके देतो त्याच्यावर गाणं. गोष्टी ऐकून लोकांच्या वार्ता कशाला टोकाच्या. बुवा कधी थांबणार, बुवा कधी थांबणार, तुर येड्या भोकाच्या. बुवा कधी थांबणार, तुर येड्या भोकाच्या. विचित्र विचार करून त्या कानाच्या भोकाचा विषय, बाकी तुमच्यावर काय नाही विषय. महाकाल स्वप्नील मिरजोळकर आप्पा फडकरांचं नाव राहिलेला माऊली क्षमा करा फरमाईश आहे जागर. आता कोणता 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्यानंतर शिवछत्रपती युवा कला मंच बामणोली पश्चिम वडेवाडी संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आणि भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ पुणे यांचे नातू श्री प्रज्वल प्रणय कातकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर याच्यानंतर गोवा बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचे स्वस्तिकचा गण ह्या गणपती बाप्पाच्या पासून जो काळ नावाचा राक्षस होता त्याला अहंकार झाला, तिथपासून स्वस्तिकाचा कसा मंगल कार्य झालं त्याचा मी सांगतोय. गणपतीचा त्याचा संबंध तुम्ही आधी जोडा, तो ऐका आणि त्याच्यानंतर सांगा. मी सांगितलं होतं अध्यात्माची गवळण, तुम्हाला बोललो आत्म्याचाच विषय घालून दिला ना, त्या आत्म्याचा पुढीचाच विषय दिला तुम्हाला गवळणीचा, आणि तुम्ही सांगता अध्यात्माचा किंवा पुराणातला. बुवा हित फसता तुम्ही. काय म्हणतो आव भावजी ऐकलं काय हो, सन्नाट आहे भाई, वेळ कमी आहे ना. आव भावजी ऐकलं काय हो, हात डोक्याला लावून माय हो. माझे सुशील गवस पण आलेले आहेत. आव भावजी ऐकलं काय हो, हात डोक्याला लावून माय हो. एक विषय गंभीर हाय हो, लग्न पोरांची जुळत नाही हो. एक विषय गंभीर हाय हो, लग्न पोरांची जुळत नाही हो.
आणि समाज प्रबोधनाचा विषय आणला होता, पण वेळ कमी. आता एवढ्या आमच्याकडे वारवडिलांनी एवढ्या रीती आणल्या, परंपरा आणल्या, रूढी आणल्या. हे सकाळी हळद लावायचं, हळदीचं जेवण झालं की टरकात बसलं की गाडी हालते डुलते, गाडी खडाडते, गेलं लग्नाला 12:35चा मुहूर्त. आणि ह्या असताना आता नवं फॅड आलं. आता हळद एक दिवस आधी आणि हळदीला पद्धतशीर मटण वटाण म्हणा सगळी दारू, आणि ती पण गोव्यावरनं. वाडवडिलांनी सगळं काय केलं, पण गोव्यावरनं कधी आणली नाही हळदीला. काय म्हणतोय, लगीन घराला वाडवडिलान, लगीन घराला वाडवडिलान, बांधली आंब्या डाळीची तोरण. लगीन घराला वाडवडिलान, बांधली आंब्या डाळीची तोरण. पण हळद लावताना नाही दारू मागितली गोव्यावरन. अशी हळद लावताना नाही मागितली गोव्यावरन. आईचा गण 1000 रुपये दे. झालं नाही, पडदा पाडू नका माऊली, 5 मिनिटं. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, देणार आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मातर सजू दे घर. सांग चल काय काय आणू गाले गणपतीला, झाक गौराईला, घराला आणि सणाला. रात्र थोडी सोंगे फार. इथं आरतीला मंडळातल्या मंडळांनी, ज्यांना कोणी आया बहिणी आहेत, आमच्या लेकी आहेत, बहिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी येता यायचं, नाचायचं, आरती एकत्र करायचे. शाहीरानं निमंत्रण आहे, आरतीला या. आपली जोडी आजरामार असणार आहे. रात्र थोडी सोंगे फार आपला तात्विक वाद असणार आहे. वैयक्तिक आपला काहीच नाही. मात्र शेवटचं गाणं म्हणतो. काय अरे तुम्ही आलो, एक साऊंडवर गाणं म्हणतोय. ही गाणी बघतील, हे डायरेक्ट बंद करा, शक्तीवर आले. तर लय कष्टानं केलं या सोनं. हे आमच्या घरची साऊंड, ही गरीबाची पोर आहे. अरे लय कष्टानं केलं या सोनं, झाला या ब्रँड. आता सांगू का कोण, बोटाचा खेळ बघाया मेळ असतोय घरात, भावती असतोय घरात. आमच्या घरची साऊंड अख्ख्या कोकणात गेलाय राग. आमच्या घरची साऊंड अख्ख्या कोकणात गेलाय राग. लय कष्टानं केलं या सोनं, झाला या ब्रँड. सांगू का कोण, बोटाचा खेळ बघाया मेळ असतोय घरात, असं असतोय घरात. उंदरावरी निर्मिकारी सुंदर गाण्याची मूर्ती गणाल.